देव तर लयच मस्त लावले हो. भांडे तर लय चमचम चमकून राहिले. काय ना घासता नका भांडे एवढी. माझ्यावरचे भांडे तर काय शारच पडतात. तुमच्यावरचे लय चांगले चमकून राहिले. कोणती पावडर लावता भांड्याला? हा ते काय म्हटलं योग्य ताई चमकतात माझ्या घरचे भांडे, पण ते नवी आहेत ना म्हणून जैकू राहिले एवढे. ते का जुने थोडी आहेत ते. तुम्हाला नव्या जुन्यातला फरक नाही समजत काय? असं काय माया नवे आहेत काय? आता घेतली वाटते नाही माय. आता काय घेऊ ते माया अधिक महिन्यात दिले ना माय आईनं म्हणे भांडे, तांब्या पित्ताचे भांडे लागत नाही का अधिक महिन्यात जवायला दान. मग काय तो हे देवाचे पुरे भांडे दिले म्हटलं. हो पुरा सटत दिला म्हटलं. हो दिवा आणलं की ते लय काही आहे. एवढंच काढले मी वर. डबल डबल होतील म्हटलं लेकरं हारून टाकतील. मग एवढे काढले नाहीत मी, एवढेच काढले वर. चांगला 5,500चा सेट दिला म्हटलं माझ्या भावानं. म्हटलं मानला माझ्यासाठी. हो त्यात तांबे पितळेचे भांडे आहेत सगळे. हो काय माय बाई मस्त दिली हो वहिनी. लय मस्त झालं बाई देवाले भांडे हाताने. काय काय दिलं माझ्या अधिक महिन्यात तुम्हाला दान? माय बाई दान बाप्पा बाप्पा बाप्पा. म्हटलं हे एवढा सट दिला म्हटलं. आणि म्हटलं 5 साड्या दिल्या म्हटलं माईने मला. 5 पैठण्याच आहेत. आणि तुमच्या भावाला 3 ड्रेस ते भारी भारी. आणि माझ्या पोरीले 2 ड्रेस. आणि लगे म्हटलं तुमच्या भावाला सोन्याची अंगठी, मला पायातले जोडवे. एवढं दिलं म्हटलं माझ्या आईनं. आणि एक म्हटलं पेटारा भरून आंबे. हो लय. आणि काजू बदामची पाकिट एवढं दिलं म्हटलं. आणलंही जाईन तुमच्या भावाच्या ना. हो का वहिनी? बापरे लय मस्त अधिक महिना झाला मग तुमचा. एवढा अधिक महिना तर पहिल्यांदाही होत नाही तुमचा. आता झाला लग्न एवढ्या वर्षानंतर. हो मग हे कुर्ती कोण? मग काय तर कुर्ती कोण? आणि मग काय तर दिलं मग माझ्या आईनं. लय मोठं दिलं माझ्या आईचं. मन लय मोठं आहे. बाबा त्याच्यापेक्षाही मोठा आहे. आणि माझ्या भाऊ तर लय चांगले आहेत. ते म्हणतात ना की माय तर लोक माहेर असते, माय मेल्यावर नसते. नाही आमच्या घरी नाही बाई असं. आमच्या घरी तर माय बाप मेल्यावरही मी भाऊजी डब्बल दिन म्हटलं मला. बडा जीव आहे म्हटलं माझ्या भाऊजीचा माझ्या अंदर. तुम्हाला काय सांगू लय जूट होते. तैराना तरी म्हटलं 25 दिवस होती म्हटलं मी. हो 25 दिवस राहिली अधिक महिन्याची. 5 दिवस राहील ते फक्त महिना व्हायले. तुमचा भाऊ घाई करे ना ये घरी नाही तर मग वहिनी तर म्हणे महिनाभरच राहा म्हणे. हो का? काहून तुमची वहिनी नाही गेली का अधिक महिन्यात? गेलता ना त्या सकून गेल्या संध्याकाळी भावानं आणलं त्याचे. मी गेलती ना. मग माझा भाऊ म्हणे माझी बहीण यायला राहायचं नाही म्हणे, अजिबात राहायचं नाही म्हणे. हे बहीण यायला म्हणे तू कशी करायचं म्हणे. म्हणून त्या काही गेल्याच नाहीत. मग माझ्या हातीच्या असते म्हटलं आईच्या घरी गेली की. अजूनही म्हटलं मी 8 वाजल्याशिवाय उठत नाही म्हटलं. हातीच्या अलग अलग पदार्थ खायले एवढी सोय आहे म्हटलं आईच्या घरी. म्हटलं आई तुम्हाला काय सांगू म्हटलं 5 किलो वजन वाढलं म्हटलं 25 दिवसात. हो खानदान बसलं कामच नाही दुसरं. सुख स्वर्गात काय भेटेल एवढं सुख आहे म्हटलं माहेरात. हो का वहिनी? माय बाई खरंच आहे. नशीबच लागते नाही प्रत्येक गोष्टीसाठी. नशीबवान आहेच म्हणा तुम्ही पहिलेपासून. लय नशीब आहे तुमचं. जोरदार नशीब आहे. हो बसा ना चहा करतो. नाही राहू द्या. आई कुठे गेली काय माहित नाही तुमची आई कुठे गेली तर. हो काय पाहतो मग मी तिकडे अशी नाही घराच्या मागं काकूशी बोलत अशी. त्या कमला काकूने मला चहा घ्यायला बोलावलं होतं पण मी काही गेलीच नाही. जातो मग आता. हो जाऊन या. माहेर म्हटलं की जाच लागते. हो जातो ना. माहेरात आलं तर 2 दिवस राहतो आपण. जात लागते. लाजी वाटत नाही माय भाऊ दिली उलशीक. हा एवढी मोठेपणा सांगते मायचा. तू किती करतो ननदचं? तू तर काहीच नाही करत. पण जाऊ दे. बोलत तोंड दिसते कुठे बोला. मी बोलली म्हणजे माझ्या आईली खराब वाटते. माझ्या आईच भांडते म्हणजे सांगा माया पहिले. त्यापेक्षा नाही बोललं मुक राहिलं तर पुरते. जाऊ दे. कशी जाऊन राखत झाली हिची. माहेराचा मोठेपणा ऐकून जाऊन राखत झाली हिची. चालली मोठी. मग माझी भाऊजी म्हणली लय मानते. मी राहतच मग तशी. विचार घ्या का घुमट्या तोंडाची बोलली घुमट आली म्हटलं कालपासून पण कामाला हात नाही लावला. दोघी मायले की कोणती कुणीकडे हिंडून राहिला. माझी सासू बी लगे गावडावरून राहिली. हे बी गावडावरून राहिली. मी काय लोड घेतो बेसन पोळी करतो खात बसा म्हणतो. जाय तिकडे. छकुली दीदी कार्टूनचे व्हिडिओ लाव ना. मला खूप आवडते कार्टूनचे व्हिडिओ. ते महाराष्ट्राचं कार्टून चॅनल आहे ना त्याचे व्हिडिओ खूप आवडते मला. लाव ना ग छकुली दीदी. थांब ना ग टीना मला शॉर्ट व्हिडिओ पाहायचे आहेत ना. थांब ना.
नाही ना छकुली दीदी, शॉर्ट व्हिडिओ नसते पाहत ना, कार्टूनचा व्हिडिओ पाह ना. थांब 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 जराशी, थांब ना जराशी. बाई ग, हे कोणाचा मोबाईल आहे? तुझ्या मम्मीचा आहे ना हा? स्टेटस दिसून राहिले याच्यात, पाहू का? नाही, स्टेटस नको पाहू, मामी ओरडेल ना माझी. बरं राहू दे, मग नाही पाहत. बाई मस्त बसल्या बाई छकुली. तिला काही दिमाग खाय की नाही काय माहित. किती वेळ सकाळपासून मोबाईल पाहून राहिली. असं नाही की आपल्या मामीच्या मोबाईल मधला बॅलन्स संपून जाईल. संपून गेला तर काही चाय टाकून देणार आहे का मला बॅलन्स? खूपच आहे ना बाई, या दोघी मायलेकी आल्या की नाही डोकं दुखत बाई. खरं ना, याचाच काऊन काय माहित. आता अधिक महिना झाल्यावर काही याचं काम होतं का बरं? अधिक महिना झाल्यावर आल्या ना की दोघी मायलेकी आल्या, पण आल्याच. कायच करा बाई, खरं ना. तिच्या घरी मोबाईल नाही एक परी, दुसऱ्याचा मोबाईल बसते पायात. तिला काय मोबाईलची सवय आहे काय? शॉर्ट व्हिडिओ पाहून राहिली, त्या पोरीची लाईन खराब करून राहिली सगळी. ए छकुली, मोबाईल ठेव तो पहिले खाली. मामी घ्या ना घ्या ना. तू काय घरी मोबाईलच पाहत असते वाटते, अभ्यास गिभ्यास करते की नाही? हा, मोबाईल पाहून राहिली, त्या टिनाली मोबाईल पाहायला लावून राहिली. ठेवतो मोबाईल खाली, चल जाय बाई लवकर. सोप्यावर ते खराब पाय ठेवून बसली मस्त. चल जाय बरं आता बाहेर खेळायला. कशी ग मम्मी, आताच तर बसलो आम्ही. चुप बस तू, तुला काही समजत नाही. छकुली जाय बाहेर खेळ, जाय बरं. हो मामी. मामी माझी मम्मी कुठे गेली? तुझी मम्मी गेली चहा घ्यायला, ते शेजारच्या कमला काकूच्या घरी. कमला आजी मागं राहायची ते. जाय तूही जाय. बरं मामी. थांब ग दीदी, मी पण येते. तू कुठे चालली तिच्या मागं? तू पाहिजे मोबाईल, जाय मी काम करते तोपर्यंत. बस चुपचाप इथं मागं नको फिरू, तिच्या उन्हाची ऊन लागीन ना. मम्मी कशी ग तू, तिला काऊन पाठवलं मग? बस चुपचाप, तिला काय काम आहे? तिला कर इथे येतात टाइमपास करतात, सगळे कामं वाढून ठेवतात. मम्मी पण खूपच आहे, असं नसते करत. बाई किती थकून गेली मी, किती काम गळला माझा, पुरा चेहरा काळा पडला म्हटलं. बापरे किती कामं पुरतात, किती भांडे घासले मी. आता किती मोठे भांडे झाले होते. बापरे, तेवढी भूक लागली ना, जेवूनच घेते मी. पण मला बेसनही नाही आवडत. माझ्यासाठी चांगलं दुसरं काही बनवते, खाऊन घेते दोघी मायले येईपर्यंत. काय करून राहिली हो? झाला का स्वयंपाक? हो झाला. ते थैलीत काय आणलं तुम्ही? याच्यात काय, यात समोसे कचोरी आहे, काही फळं आणले लेकरांसाठी, आंबे आणले, पनीर आणलं. पनीरची भाजी करतो बरं. येऊन पनीरची भाजी लय आवडती. आता नशीन झालं स्वयंपाक तर पनीरची भाजी करून टाकणं. एवढं आणलं का खायला? काही भात काय काय? हो भात कोई आहे ना. मग कच्ची भेळ बनवू का आपल्याला? मस्त कांदा गिंदा टाकून, मस्त कांदा टमाटर टाकून खाता काय? काऊन स्वयंपाक नाही झाला काय? काय केलं स्वयंपाक? अहो ते बेसन पोळी केली. बेसन पोळी? पाहुणे आले ना आपल्या घरी, बहिणीला बाई बेसन पोळी करतं काय? भाजी कर चांगली. अहो ताईच म्हणे बेसन पोळी करा वहिनी, म्हणून केली त्याच्या आवडीची. वहिनी म्हणे चांगलं पण छानचं बेसन करा म्हणे, हिरव्या मिरचीचं मस्त, आणि पोळी करा म्हणे. ते केलं मग बा. लय भूक लागली हो मला. येऊन भेटलं बेसन पोळी कर असं काय? बरं कर ना मग, भेळ कर. लेकर कुठे गेली? लेकराला दिली असती भेळ. ते आपली छकुली मोबाईल पाहून आली ना घरात, ते तिला आवाज. ते तुमची बहीण तुमची आई गेल्या बा चहा घ्यायला कमला मावशीच्या घरी. असं काय? जाऊ दे मग, काय करू नको, दुपारी करतो मग. काऊन आपण नाही का? आपण खाऊ ना. नाही राहू दे, सगळं असलं की चांगलं वाटते. तू लागलं तर कर बा तू एक प्लेट, मला नाही पाहिजे. बरं पाहिजे मग, मी आणतो बैल बोलावून, जेवढं करू मग. पापड गिपड तोडतो बाते. बेसन पोळी काय करे हे? योगिनी कशी इकडे बेसन पोळी करायला लावते? बेसन पोळी खाते काय हे भावाच्या घरी आल्यावर? काही आपलं तू केलीस वा, तिला म्हटलं तू केलीस. थोडंसं बेसन कसं तिची आवडी पुरतं, दुसरी भाजी करायची असती. बेसन पोळी चांगली तरी वाटते काय? आता इतक्या म्हटलं तसं केलं बा म्या. नसतं केलं तर म्हटलं तर वहिनीचं जीवर आलं बेसन करणं म्हणून. बरं जाऊ दे, पाहतो मी कुठं आहे. मी घेतो बाई कच्ची भेळ खाऊन. या दोघी मला वाट पाहत बसू, मला भेटणार बी नाही मग.